अक्षरशः बीडला पावसाने झोडपून काढलेले आहे। 3 ते 4 दिवस झाले, रात्र झाली की 1:30 ते 2 वाजल्याच्या नंतर मुसळधार पाऊस कोसळतो। बीडच्या आष्टी तालुका असो, शिरोळ, पाटोदा, गेवराई, माजलगाव या तालुक्यात मुसळधार पाऊस होती। आणि आपण जर बघितलं तर बीडच्या अनेक नद्या भरलेल्या आहेत। सिंदफणा, गोदावरी या बिंदुसरा या नदीला पूर आलेला आहे। अक्षरशः बीडच्या पाटोदा तालुक्यात पूर आल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। शिरूर तालुक्यातील जे पूर आला होता तिथं बाजारपेठ वाहून गेलेला आहे। आणि विशेष म्हणजे बीडला जे पूर आला होता त्या पुरात आता शेतकरीचं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी शेतकरीची जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे शेतीची, आणि काही ठिकाणी पीक अक्षरशः झोपलेला आहे। म्हणजे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे। विशेष म्हणजे हे जे पाऊस झाला आता शेतकरी आहे तर सरकारकडे मागणी करतील की आम्हाला या पीक विमा लवकर द्यावा, ह्याची भरपाई लवकर द्यावा, कारण की पुढच्या काही महिन्यात सुद्धा आम्ही या शेतात जाऊन काही पेरणी करू शकत नाही। आमच्या जनावरांना सुद्धा खायला आता चारा राहिला नाही, अशी विनंती शेतकरी करत आहेत।